राकेश बापट आणि रेवा कौरासे यांचं नातं बघून बिग बॉसच्या सदस्यांना फुटलेला आहे घाम आणि सरकलेली आहे पायाखालची जमीन। तर नेमकी मित्रांनो, बिग बॉसच्या घरात असं कोणतं नवीन नातं बनत आहे ज्यामुळे बाकी स्पर्धकांची पायाखालची जमीन सरकलेली आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कालच्या भागामध्ये रेवा कौरासे ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची शेवटची कॅप्टन बनली आणि त्यानंतरच ज्या प्रकारे राकेश आणि रेवा यांनी मिठी मारली आणि त्यानंतर ह्या दोघांचं जसं कन्व्हर्सेशन चालू होतं, ते असं वाटत होतं की यांचं जे नातं आहे ते खूप आता डीप झालेलं आहे आणि डिटेल्ड मध्ये झालेलं आहे। त्यामुळे तर मित्रांनो, बाकीचे जे स्पर्धक आहेत जसे की विशाल कोटियान, सागर कारंडे, अनुश्री माने आणि इव्हेंच्युअली तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद हे पण राकेश आणि रेवाच्या नात्याबद्दल बोलताना आपल्याला तिथं दिसत आहे। आणि ह्यामुळे मित्रांनो, रेवाला असा फायदा झालेला आहे की वोटिंग ट्रेंड्स मध्ये शेवट असणारी रेवा आता खूप वरती आलेली आहे। जर आपण वोटिंग ट्रेंडची बात केली तर 2 दिवसापासून रेवा ही शेवट होती आणि तीच घराच्या बाहेर गेली असती। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राकेश बापट यांचा फॅन बेस खूप मोठा आहे आणि त्यामुळं वोटिंग ट्रेंडची जर बात केली तर नंबर 6 ला आता आलेला आहे सागर कारंडे, नंबर 5 ला आहे विशाल कोटियान, नंबर 4 ला आहे मित्रांनो रेवा कौरासे जी की नंबर 6 ला होती 2 दिवसापासून, नंबर 3 ला आहे राकेश सावंत, नंबर 2 ला आहे अनुश्री माने आणि नंबर 1 ला राज्य करत आहे राकेश बापट। जर पर्सेंटेज वाईज आपण डिवाइड केला तर 40% वोट टोटल वोट्स मधून हे फक्त राकेश बापटलाच भेटलेले आहे आणि त्यामुळे रेवा कौरासेला पण राकेश बापट यांच्या फ्रेंडशिपचा चांगलाच फायदा झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रेवा हा जो गेम करत आहे तो जेन्युइन आहे की फक्त बिग बॉस मध्ये पुढे जायसाठी राकेशचा वापर करत आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।